नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की तुमचा डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगचा कॅप राऊंड 2 कसा भरायचा. त्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवायची की जर तुमचा कॅप राऊंड 1 मध्ये नंबर लागलेला असेल आणि तुम्ही बेटरमेंट केलेलं असेल तर तुमच्यासाठी या ठिकाणी काय होतं, तर जे पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज लागलेलं असतं ते सगळ्यात शेवटी जाणार असतं. जसं की कॅप राऊंड 2 मध्ये जर सपोज तुम्ही 10 कॉलेजेसची नावं टाकले तर ते बाय डिफॉल्ट 11वं ऑप्शन राहतं ते. जर तुम्ही 2च कॉलेज टाकले तर बाय डिफॉल्ट तिसरं म्हणजे 3 नंबरचं ऑप्शन राहील ते. ठीक आहे, पुढे दाखवतोच मी कसं ते. सगळ्यात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, फिल कॅप राऊंड 2 ऑप्शन फॉर्म. याच्या अगोदर बघा, ऑप्शन फॉर्म भरण्याच्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट सांगतो की पहिल्या राऊंडमध्ये जे कॉलेज तुम्हाला लागलेलं आहे त्याच्यापेक्षा चांगलेच कॉलेज कॅप राऊंड 2 मध्ये टाकायचे. आता हे कॉलेज टाकायचे कसे, तर त्यासाठी सिम्पली बघा, तुम्हाला काय करायचं आहे, तर कॅप राऊंड 2 चा जो वॅकन्सी रिपोर्ट आहे तो तुम्हाला काय करायचा आहे, सगळ्यात अगोदर चेक करायचा आणि कॅप राऊंड 1 चा कट ऑफ, कॅप राऊंड 1 चा कट ऑफ या ठिकाणी आहे. हे लिंक, याला आपण काय करायचं, ओपन करायचं. हे दोन्ही कट ऑफ आणि वॅकन्सी रिपोर्ट बघूनच तुम्हाला काय करायचं, ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत. तर बरेच मुलं काय करत आहेत की सर आम्हाला कन्फ्युजन आहे की एखाद्या सीट मॅट्रिक्समध्ये, आता सपोज या ठिकाणी सिव्हिल इंजिनिअरिंग ब्रँच आहे, वॅकन्सी किती आहे, 0 सगळ्या 0 दाखवलेल्या आहेत. ठीक आहे, तर ते ऑप्शन तुम्हाला येतं का ते चेक करायचं. पहिले ऑप्शन जर येत असेल तर तुम्ही ते ऑप्शन भरू शकता. आता याच्यामध्ये काय असतं की तुम्ही जर पहिल्या राऊंडमधून बेटरमेंट केलेलं असेल तर बेटरमेंट केलेली सीट ही वॅकंटमध्ये काउंट होत नसते. त्यामुळे जर एखाद्या विद्यार्थ्यांना बेटरमेंट केलेलं असेल आणि त्याला जर दुसऱ्या राऊंडमध्ये त्याच्यापेक्षा चांगलं कॉलेज लागलं तर बाय ऑटोमॅटिकली ती जी सीट आहे ती वॅकंट होते आणि ते तुम्हाला मिळू शकते. म्हणजे ज्या ठिकाणी तुमच्या कॅटेगरीची असेल किंवा वॅकन्सी नसेल तरी ते कॉलेज तुम्ही टाकू शकता. ठीक आहे, आणि कट ऑफचा रेफर घ्यायचाच आहे या ठिकाणी, है ना. कट ऑफचा रेफर घ्यायचा, त्याच्यावरूनच तुम्ही काय करायचं आहे, ऑप्शन फॉर्म 2 भरायचा आहे. या ठिकाणी डायरेक्टली मी तुम्हाला दाखवतो. आता सगळ्यात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुमची ब्रँच जी आहे ती ब्रँच सिलेक्ट करायची आहे. जसं कॅप राऊंड 1 मध्ये आपण ऑप्शन फॉर्म भरताना करत होतो. आता हा स्टुडंट जो आहे तो याची ब्रँच आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग, तो मेकॅनिकल इंजिनिअरिंग सिलेक्ट करेल. या ठिकाणी मेकॅनिकल इंजिनिअरिंग याला हीच ब्रँच पाहिजे. जर तुम्हाला कॉम्प्युटर वगैरे वेगळी ब्रँच पाहिजे असेल तर ती पण घेऊ शकता तुम्ही, पण तुमचा सिलेबस बघून, आहे ना. त्यानंतर बाय डिफॉल्ट हे सगळे ऑप्शन जे आहेत ते सिलेक्टच करायचे आहेत तुम्हाला. नॉन मायनॉरिटी, मायनॉरिटी कॉलेज पाहिजे की नॉन मायनॉरिटी पाहिजे हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर मुली जर असतील तर त्याने डीम युनिव्हर्सिटी जे सिलेक्ट केलेली आहे ती पहिले काढून टाकायची. ठीक आहे, बाकी अदर युनिव्हर्सिटीमध्ये ते रजिस्ट्रेशन करू शकतात, कारण डीम युनिव्हर्सिटीला जे ट्युशन फी आहे ती माफ नाही आहे. आता या स्टुडंटला पाहिजे युनिव्हर्सिटी, भले त्यानं सिलेक्ट केल्या सगळ्यात, तर फक्त त्याला काय करायचं आहे, तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये कॉलेज पाहिजे. त्यामुळे त्यानं काय करेल, बाकी सगळे कॉलेजेस जे आहेत ते डिसिलेक्ट करेल. आता तुम्हाला पण सेम, तुम्हाला ज्या जिल्ह्यामध्ये कॉलेज पाहिजे ते कॉलेज तुम्ही सिलेक्ट करा, फक्त बाकीचे डिसिलेक्ट करा, म्हणजे तुम्हाला सॉर्ट आउट करायला सोपं जाईल. ठीक आहे, याला सपोज अमरावती, बुलढाणा, हे बाकी काय केलेले आहेत आपण, डिसिलेक्ट केलेत. म्हणजे काय होईल, त्या जिल्ह्यामध्ये जेवढे कॉलेजेस आहेत फक्त तेवढेच दिसतील त्याला. हा, आता या ठिकाणी एवढे कॉलेज, आता या ठिकाणी बघा ब्ल्यू मध्ये, ब्ल्यू कलरमध्ये जे कॉलेज दिसते, जे ब्रँच दिसती, हे काय झालेलं आहे, याला कॅप राऊंड 1 मध्ये लागलेले आहे. त्याच्यामुळे ही या ठिकाणी वेगळ्या कलरमध्ये आहे. आता या ठिकाणी बघा काय म्हणताय, युअर करंट अलोकेटेड चॉईस कोड, म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये जो कॉलेज लागलेला आहे तुम्हाला तो कोड आहे, है ना. याला सिलेक्ट करायची गरज नाही आहे, तर बाय डिफॉल्ट तो तुमच्यासोबत येतच असतो, है ना. ओके, ठीक आहे. आता या स्टुडंटला बघा 2 कॉलेजेस पाहिजे आहेत, फक्त 2च, कारण त्याचं फिक्स ठरलेलं आहे की याच कॉलेजला त्याला ॲडमिशन घ्यायचे.
तसंच तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला जे कॉलेज हवं असेल ते कॉलेज तुम्ही सिलेक्ट करायचं आहे है ना. आता या ठिकाणी त्यानं 2 कॉलेज सिलेक्ट केलेले आहेत आणि 3 नंबरला ऑटोमॅटिकली हे कॉलेज जाईल. आता बघा 7 प्रोसीडवरती क्लिक केलं, आलं हे रेड रेड कलरमध्ये आलं असेल बघा इथे हे मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि हे जे लागलेलं आहे 3 नंबरला आलं. आता सपोज आणखी एखादं कॉलेज जर या ठिकाणी आपण ॲड केलं तर तो 4 नंबरला जाईल. या ठिकाणी बघा मी काय करतो, गव्हर्नमेंट अमरावती ॲड करतो, ठीक आहे, किंवा हे गजानन महाराज हे पण ॲड करतो. 2 कॉलेज ॲड केले म्हणजे किती झाले टोटल, 4 कॉलेज झाले. तर आता हे 3 नंबरला होतं तर ते काय झालं डायरेक्टली 5 नंबरला झालेलं आहे. याला जर क्लिक करून तुम्ही वरचा एरो प्रेस केला तर या ठिकाणी काय येतं, यू कॅनॉट मूव्ह युअर करंट अलॉटेड चॉईस कोड, म्हणजे त्याला मूव्ह करू शकत नाही तो. कितीही कॉलेज सिलेक्ट केले तर तो शेवटचंच ऑप्शन त्या ठिकाणी राहणार आहे. ठीक आहे. तर तुम्हाला जेवढे कॉलेजेस हवे असतील तेवढेच काय करायचे, तुम्ही सिलेक्ट करायचे आहेत. त्या स्टुडंटला 2च करायचे होते. कारण काय होतं मग पहिल्या राऊंडमध्ये जे कॉलेज लागलं आणि दुसऱ्या राऊंडमध्ये जर तुम्हाला या 2 पैकी कॉलेज लागलं कोणतं, तर पहिल्या राऊंडमध्ये जे कॉलेज लागलं होतं ते तुमचं कॅन्सल होतं. कशामुळे? कारण 1 नंबरचा जर प्रिफरन्स भेटला तर खालचे 2 प्रिफरन्स जे आहेत ते CET सेल कन्सिडर करत नाही. ठीक आहे. सपोज अगोदर काय असतं याच्यामध्ये बघा, सिलेक्शन प्रोसेस कशी असते. सपोज यानं काय केलं, 1 नंबरला हे टाकलं आहे बुलढाण्याचं कॉलेज, सेकंड नंबरला मलकापूरचं टाकलेलं आहे आणि थर्ड नंबरला काय केलं आहे, हे कॉलेज आलं. तर CET सेल काय करते, सगळ्यात अगोदर 1 नंबरचा ऑप्शन पाहते, त्याच्यामध्ये तुमचा कट ऑफ बसतो का, त्या कॉलेजला जागा आहे का, त्या कट ऑफ बसतो का. जर बसला तर ठीक आहे, त्या ठिकाणी नंबर तुमचा लागून जातो. जर या ठिकाणी त्याची वॅकन्सी किंवा त्याचं पर्सेंटेज जर बसत नसेल, कट ऑफ बसत नसेल, तर तो CET सेल काय करते, 2 नंबरचं ऑप्शन जे आहे हे 2 नंबरचं ऑप्शन कन्सिडर करते. ठीक आहे. तसेच 2 नंबरचं नाही लागलं तर मग काय होईल, हे 3 नंबरचं ऑलरेडी लागलेलं तुमचं कन्सिडर होणार आहे. अशी ही प्रोसेस आहे सिलेक्शनची. ठीक आहे. आता बघा वॅकन्सी रिपोर्टमध्ये काही काही कॉलेजला काय असतं, तर डिफेन्सची जागा. आता या ठिकाणी बघा हे कोणतं आहे, संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी जे आहे याचं गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती हे कॉलेज आहे ना. आता या ठिकाणी बघा वॅकन्सी किती आहे टोटल, तर 9 वॅकन्सीज आहेत. ओके. आणि याच्यापैकी सपोज वेगळ्या कॅटेगरीचा मुलगा आहे, कोणता आहे, सपोज ओपनचा किंवा NTDचा मुलगा आहे. आता या ठिकाणी NTDची जागा आहे का, नाही. पण तो काय करू शकतो, या ठिकाणी अप्लाय करू शकतो. कारण काय होतं, जर सपोज ACBCची एक जागा आहे, ACBCचा कॅन्डिडेट जर इथे अप्लायच केला नाही. आता हे विदर्भामध्ये कॉलेज असल्यामुळे विदर्भामध्ये शक्यतो ACBC कॅटेगरीचे मराठा नाही आहेत. कारण जे ACBC कॅटेगरीचे मराठा आहेत ते सगळे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र वगैरे तिकडच्या भागामध्ये आहेत. तर विदर्भातले ऑलरेडी OBCमध्ये आहेत. त्याच्यामुळे हा कॅन्डिडेट जर आला नाही तर ही जागा काय होते, ओपन होते. ओपन होते म्हणजे काय, तर ज्या विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेला आहे, ज्याला पर्सेंटेज जास्त असतील त्याला ही जागा जी आहे ते अलॉट होते. आलं लक्षात? ओके. तर अशा पद्धतीनं तुम्ही तुमचं कॉलेजेस सिलेक्ट करायचं आहे आणि जर जागा नसेल तरी तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू शकता. ओके. यानंतर काय करायचं आहे, सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक करायचं. इथं नंतर OTP पासवर्ड टाका तुमचा. आता आणखी एक गोष्ट बघा, 1 नंबरचं कॉलेज जे आहे आणि ती ब्रँच जी आहे ती तुम्हाला केअरफुली करायची आहे. जसं की पहिल्या राऊंडमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की 1 नंबरचं जर कॉलेज लागलं तर तुम्हाला पुढचा राऊंड करता येत नाही. सेम हा रूल पण सेकंड राऊंडमध्ये यूज होत असतो, की 1 नंबरचं ऑप्शन जर लागलं तर तो पुढचा राऊंड बेटरमेंट करू शकत नाही, ऑटो फ्रीज होऊन जातं ते. त्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन घ्यावंच लागेल. आलं लक्षात? तर म्हणून 1 नंबरचं ऑप्शन असं टाकायचं की ज्या ठिकाणी तुमचा नंबर लागला तर तुम्हाला कन्फर्म घ्यायचंच आहे. या ठिकाणी आता काय करतोय आपण, पासवर्ड टाकत आहे. पासवर्ड टाकून घ्या. पासवर्ड टाकल्यानंतर कन्फर्मवरती क्लिक करायचं. मग तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवरती काय होईल, OTP येईल तुमचा. OTP आल्यानंतर या ठिकाणी टाकायचं आहे. अशा प्रकारे OTP टाकून द्यायचा. त्यानंतर व्हॅलिडेट OTP वरती क्लिक करायचं. तर तुमचा कॅप राऊंड 2चा ऑप्शन फॉर्म जो आहे तो भरला गेलेला आहे.
याच्यानंतर काय करायचं आहे, त्याची प्रिंट काढून तुम्ही ठेवायची आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची की कॅप 2 मध्ये जर तुमचा नंबर लागला नाही तर तिसरा राऊंड तर नॉमिनल राहतो, त्याच्यामध्ये जागा नसतातच आहे ना, त्यामुळे केअरफुली तुम्ही कॅप राऊंड 2चा फॉर्म भरायचा आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. जर इन केस तुम्हाला काही हेल्प हवी असेल तर कन्सल्टन्सीची टीम आहे आमच्याकडे, ती तुम्हाला हेल्प करेल. ज्याच्यामध्ये त्याची फीस जी आहे ती 5,000 पर्यंत असणार आहे. जर कोणाला गरज वाटत असेल, तसं तर डिप्लोमा पास झालेली मुलं हुशार असतात, त्यांना गरज नसते त्याची, ठीक आहे. पण तरीही जर हेल्प लागत असेल तर फॉर्म भरून दिला जाईल. त्यासाठी तुम्हाला या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा, कॉल करायचा नाही आहे. व्हॉट्सअप मेसेज करायचं, इंटरेस्टेड फॉर कन्सल्टन्सी, ठीक आहे. तर तुम्हाला हेल्प म्हणजे तुमचा डायरेक्टली फॉर्म भरून दिला जाईल आणि तुमच्या पर्सेंटेजनुसार तुम्हाला कोणतं कॉलेज लागू शकतं त्याच्याबद्दल गायडन्स केलं जाईल आणि तुमचा फॉर्म भरून दिला जाईल, ठीक आहे. जर तुमचा नंबर नाही लागला तर तुमचे पैसे रिटर्न करण्यात येतील. ओके, भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.